नमस्कार, कसे आहात? खूप दिवसानंतर मी माझा डेली ब्लॉग शेअर करते. माझा आज 9 मंथ प्रेग्नन्सीचं रुटीन कसं आहे ते मी शेअर करणार आहे. आणि मी एकही व्हिडिओ जो आहे तो रुटीनचा शेअर नाही केला म्हणजे या प्रेग्नन्सीमध्ये. आणि मला बरेच कमेंट्स आले, कसं रुटीन आहे तुझं, कसं तू मॅनेज करते ते शेअर कर म्हणून. आणि मी नसतेही आले असत्या कमेंट तरी मी शेअर करणार होते. तर आता काही डिलेवरीला थोडे दिवस आहे तर म्हटलं एक आपण लॉग करूया, मेमरीज पण राहतात त्या यूट्यूबमध्ये सेव्ह. अशा तर आपण डिलीट करत असतो मोबाईलमध्ये. मेमरी फुल झाली ना तर कधी ना कधीतरी फोटो किंवा व्हिडिओ असेल आपण तो डिलीट करतोच. तर म्हटलं चला त्यावर एक ब्लॉग करूया आणि एक मी रुटीन म्हटलं शेअर करावं. माझी सकाळी 5-5:30च्या दरम्यान होते आणि तेव्हाच मला उठावं लागतं कारण टिफिन असतो दोघांचासुद्धा. तर आज मी बनवली होती काळ्या वाटाण्याची भाजी आणि चपाती. तर सॅलड नाही आहे, भाज्या वगैरे सगळं संपल्यात, त्यामुळे मी कडधान्य भिजत ठेवली होती. आणि चिकूचे 2 टिफिन असतात, एक शॉर्ट ब्रेक आणि एक लॉंग ब्रेक. शॉर्ट ब्रेकला मी त्याला फ्रूट्स किंवा काही पोहे असेल, कधी उपमा असेल, कधी सँडविच, चीज टोस्ट असंच काहीतरी देते किंवा फ्रूट्स. मग सध्या फ्रूट्स असतात घरात त्यामुळे मी फ्रूट्स शक्यतो त्याला द्यायचा प्रयत्न करते कारण त्याने खावं घरी तो कंटाळा करतो फ्रूट्स खायला. आणि बाकी मग लॉंग ब्रेकला चपाती भाजी आणि काकडी असेल, गाजर असेल, सॅलड. तर या 2 गोष्टी देते. आणि फ्रायडेला त्याला जंक फूड आहे ना, ते अलाउड आहे स्कूलमध्ये. तर फ्रायडेला जंक फूड. तर बरोबर 7 वाजता तो खाली जातो, त्याची बस येते. पाय चुकू त्याच्या आधी नको मागू. चिकूला पाठवल्यानंतर मी किचन पूर्ण क्लीन करून घेते. आणि मी 2 छोटी आहे ना स्टेनलेस स्टीलची पातेली आणली होती, ज्यात भाजी मला वगैरे काढून ठेवता पण यावं आणि गरमसुद्धा करता यावं. मी सिरामिकच्या बाऊलमध्ये भाजी काढायची किंवा काचेच्या बाऊलमध्ये, तर गरम करताना दुसऱ्या पातेल्यात करावं लागायचं जर कधी करायचं असेल, डाळ वगैरे असेल तर म्हणून मी ही 2 छोटी पातेली आणली आहेत. आणि खूप जड आहे, स्टेनलेस स्टीलची आहे आणि खूप सुंदर आहे, दिसायलासुद्धा खूप छान दिसतात ते. आणि ट्रॅपलायची नाही आहेत त्यामुळे नाही बरीच वर्ष जी आहे ती तशीच राहतात. ट्रॅपलायची भांडी जी आहेत ना ती ट्रॅपलाय हळूहळू निघून जातं, त्यामुळे मी स्टेनलेस स्टीलचीच भांडी घेतली तरी. आणि ह्याची साईज बघू शकता तुम्ही. आणि ह्याच्यावर मी असं लीडसुद्धा घेतलं आहे. तर एक छोटंसं पातेलं आहे आणि एक थोडंसं मोठं आहे, स्मॉल आणि मीडियम साईज आहे. याच्यामध्ये लार्ज पण होत्या, पण मला फक्त भाजी काढण्यासाठी हवी होती. थोडीशी काही आपल्याला भाजी वगैरे करायची असेल ना किंवा डाळ वगैरे किंवा बेबी फूड वगैरे असेल ना, ते सुद्धा आपण ह्याच्यात बनवू शकतो. फोडणी वगैरे व्यवस्थित बसते. स्टेनलेस स्टीलची भांडी शक्यतो आता सगळीकडे आपण तेच वापरतो, ॲल्युमिनियमची नाही वापरत. तर ही 2 छोटे पातेले आणि 3 जे आहे त्यावर मी झाकायला लीड घेतलेत. दुसरं एक मला पातेल्यावर हवी होती त्यामुळे मी ते 3 घेतलेत. तर ह्याच्यावरचं मी स्टिकर जे आहे ते काढून घेते. सकाळी मी चहा बिस्किट खाल्लं होतं तर मला लगेच उलटी झाली कारण मला पूर्ण 9 महिने जे आहे ते वॉमिटिंग होतं आहे, ॲसिडिटी होते. तर एक जो आहे तो राऊंड झाला माझा. 1-2 दिवसातून मला उलटी होते. किती पण मेडिसिन खाल्लं तरीसुद्धा मला उलटी होतेच. तर पूर्ण 9 महिने मी उलटी केली आहे. चिकूच्या वेळेसुद्धा म्हणजे माझे सिम्टम्स सेम आहेत, जेव्हा आधी होते तसेच आत्तासुद्धा आहे. तर उलटी केली. परत मला मग दुसऱ्या टॅबलेट होत्या ज्या सकाळी खायच्या होत्या, दुपारच्या वेगळ्या आणि रात्रीच्या वेगळ्या. सकाळी मी फक्त चहा बिस्किट आणि मेडिसिन जे आहे ते घेते. बाकी ड्रायफ्रूट्स वगैरे खात नाही, मला काही आवडतही नाही आणि खायची इच्छासुद्धा होत नाही. 2-3 दिवसातून रोज उलट्या होतात त्यामुळे माझं वजनसुद्धा वाढत नाही आहे. पण बेबीचं वजन जे आहे ते व्यवस्थित आहे, त्यामुळे मी जबरदस्ती काही खात नाही आहे आणि मला खायचीसुद्धा इच्छा होत नाही आहे. बऱ्याच लोकांचा प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉपर डाईट असतं, म्हणजे व्यवस्थित जे आहे ते डाईट फॉलो करतात. सकाळी उठलं की ड्रायफ्रूट्स, नंतर फ्रूट्स, नंतर दुपारचं व्यवस्थित जेवण, संध्याकाळी परत जे आहे ते नाश्ता वगैरे करतात, रात्रीचं परत जेवण,
झोपताना दूध, तर हे अशा बऱ्याच गोष्टी. तसं तर माझं रुटीन नाही आहे आणि मला काहीच पचत नाही आहे, फ्रूटसुद्धा पचत नाही. त्यामुळे मी जास्त खाण्यावर जोर देत नाही. जेवढं जाईल मला तेवढंच मी खाते. आणि नंतर मग नॉनव्हेज वगैरेसुद्धा खूप कमी. डॉक्टरने सांगितलं बऱ्याच गोष्टी मला वजन वाढण्यासाठी, हे खा ते खा, पण नाही जात. सकाळचा स्वयंपाक आणि किचनचं सगळं आवरल्यानंतर मी डस्टिंग करायला घेते. हे रोजचंच आहे. आणि झाडांना पाणी, कारण 10च्या नंतर खाली शॉप चालू होतात, त्यामुळे मला 10च्या आधीच पाणी झाडांना टाकावं लागतं. आणि ही काही पानं वगैरे असेल खराब झालेली असतात, धूळ असते त्यांच्यावर, तर ते मला व्यवस्थित असं ओल्या कपड्याने पुसून घ्यावं लागतं. आता घरात कलरिंगचं काम केलं ना, तर थोडंफार आहेत ना पानांवरती कलर लागला आहे, तो निघत नाही आहे काही झाडांवरती, जी मी गॅलरीत ठेवली होती. आणि ह्याच्यासाठी मला बराच वेळ असतो आणि हे माझं आवडीचं काम आहे. तो एक डायलॉग आहे ना, इसके लिए तो टाईम ही टाईम आहे, तसं. तर ह्याच्यासाठी खूप टाईम आहे मला झाडांसाठी. या झाडांना मी किचनच्या गॅलरीत किंवा बेडरूमच्या गॅलरीत घेऊन जायची आणि पाणी टाकायचे. पण आता मी झाडं जास्त उचलत नाही आहे, जड असतात, त्यामुळे तिथे मी जागेवरच पाणी टाकते. त्यानंतर घरातलं सगळं जे आहे ते सफाई आवरून झालं आहे. आता मी बाथरूम वगैरेसुद्धा क्लीन केले होते, पण मी तेवढं काही दाखवलं नाही. आणि त्यानंतर देवपूजा. तर रोज देवांना मी आंघोळ घालत नाही. सोमवारी आणि गुरुवारी जे आहे ते मी पूर्ण मंदिर क्लीन करते. रोज शक्य नाही आहे तेवढं, त्यामुळे. पानी मतलब मुझे ऐसा लग रहा था कि सर देखो उसको भी आप मेरे को मिल जाएगा कभी कभी कोई हीरोइन होगी ना उसको यहाँ से घुमा कर दुपारचं जेवण झालं आहे माझं आणि चिकू 2 वाजता आला, तो झोपला आहे. त्यानंतर संध्याकाळी मी 4 वाजता किंवा 4:30ला नारळ पाणी आहे ते पिते. रोज नाही पित, 1-2 दिवसाआड. आत्ता हे तर पिऊच वाटत नाही आहे, पण संदीप घेऊन येतो पी म्हणून.
तर मग आता आणलं तर ते प्यावं लागतं. 2 दिवस जर तसंच ठेवलं ना तर मग त्यातली पाण्याची टेस्ट खराब लागते. आणि मी असं काढूनच घेते. कधी कधी मध्ये नारळ खराबसुद्धा असतो. पाणी खूप कमी आहे म्हणून मला डॉक्टरने एक पावडर दिली आहे, जी पाण्यात मिक्स करून प्यायचं 1 ग्लास भरून. आणि त्याची टेस्ट एकदम खराब आहे. ते दिसतं ऑरेंज ज्यूससारखं पण खूप खराब आहे. तर कधीही प्यायचं आहे, जेव्हा मला वाटतं तेव्हा मी पिते. ते पिल्यावरसुद्धा मला उलटी होते, त्यामुळे मी हळूहळू थोडं थोडं पिते. आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवते कढी पकोडा आणि राईस. मला हॉस्पिटललासुद्धा जायचं आहे आणि चिकू क्लासला गेला आहे, त्यालासुद्धा सोडून आले. रात्रीचं जेवण झाल्यानंतर पूर्ण किचन मी क्लीन करते. रोज मी गॅस ओटा साफ करून घेते रात्रीचं, कारण किती आपण पुसून घेतलं तरी त्यावर तेलाचे डाग वगैरे असतात. तर किचन ओटा क्लीन झाल्यानंतर मी माझं जे आहे प्रोटीन पावडर टाकून दूध 1 ग्लास आहे तो पिते. तोसुद्धा मला पचत नाही, त्यानेसुद्धा मला उलटी होते, पण मला प्यावं लागतं जबरदस्ती. तर पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त एवढंच की मला दुसऱ्या प्रेग्नेन्सीमध्ये काहीच त्रास नाही आहे. फक्त ॲसिडिटी आणि वॉमिटिंग या 2च गोष्टी आहेत. ॲसिडिटी मला 6व्या महिन्यापासून चालू झाली आणि वॉमिटिंग तर पहिल्या दिवसापासूनच, जेव्हा मला कळालं की प्रेग्नेंट आहे तेव्हापासून वॉमिटिंग आहे ते होते. त्यामुळे वेगळं असं काहीच रुटीन नाही आहे प्रेग्नेन्सीमध्ये. सेम रुटीन आहे, फक्त मेडिसिन घ्यायचं आणि एखादी फ्रूट किंवा नारळ पाणी वगैरे आहे ते मी पिते. बाकी वेगळं काहीच नाही आहे. एकदम सिंपल आणि साधं रुटीन आहे. तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. कोणतं औषध आणलं?